हॅलो गायस, तर वन सेकंड वेलकम टू माय व्लॉग. तर आता आपण चाललो कुठेतरी फिरायला कुठे जायचं फिक्स नाहीये, पण कुठं ना कुठे तरी जायचंय हे फिक्स आहे. आम्ही सकाळी 6 वाजता निघणार होतो, पण आता दुपारचे वाजलेत 12. मोका जातो परशे उडवार. गाईज हे खडक वाचला धरण आहे. इथं पाणी पण नाही, इथं पाऊस पण नाही आणि वरनं ऊन पडले. त्यामुळे आम्ही आता खूप मोठा निर्णय घेतलाय. आता आम्ही चाललोय डायरेक्ट पानशेतला. विषय कसा होतोय माहितीये का, आम्ही जिथे जिथे जातोय ना तिथे पाऊस पडून जातोय. असा पुढे चाललाय पाऊस. टू व्हीलरला आहे. तर काही अशा प्रकारे इथं रस्ता बंद करून टाकलाय. काय अशा प्रकारे इथं कॉन्क्रिटीकरण केले डायरेक्ट. जास्त का विषय असा होता की आमच्या विरजेला पावसात भिजायचं होतं, पण पाऊसच गावत नव्हता आम्हाला. त्यामुळे आम्ही जोपर्यंत पाऊस नाही गावत तोपर्यंत सरळ पुढे निघालेलो, पण कुठे चाललेलं तेच माहित नव्हतं आम्हाला. काय पाऊस. फायनली 2 तास स्ट्रगल केले होते. आम्हाला पाऊस लागला, ते पण एका घाटामध्ये. आणि हो आमचा राडका माणूस आल्यापासून रडतोय, आल्यापासून. गाईज आम्ही इथं पाऊस बघायला आलतो, पण अक्षरशः इथं ऊन निघलंय. गाईज तर अशा प्रकारे पावसाच्या पिच्या करत करत आम्ही लवासाच्या शेजारी येऊन थांबलेलो. त्यामुळे आलतो, तर आता ठरलं की लवासाला पण जायचंय. वेरी जहाज आहे गाडीकडे बघून चल. वेरी जहाज. तर गाईज फायनली वी आर इन द ब्युटिफुल लवासा सिटी. तुम्ही जर मुळशी साईडने लवासाला येत असाल तर तुमचे पर गाडी 200 रुपये असे तिकीट ते घेतात. जर तुम्ही खडकवासला साईडने आला दुसरीकडून तर तिकडून तुमच्याकडून काहीच पैसे घेणार नाही कोणच, कारण की तिथं चेक पॉईंटच नाही. तिथं मागच्या साईडला काहीच पाणी नाहीये, पुढच्या साईडला सगळं पाणी. तर गाईज ही लवासा सिटी मी तुम्हाला सगळीकडून फिरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हो कसा स्टंट आहे. अशा प्रकारचा प्रोफेशनल फोटोग्राफर. तुमचे कसले फोटो फ्री मध्ये क्लिक करून दिले जातील जर याला फिरायला आला तर. लाड नाही. दिलदानी माडा तेरा सिद्धू मुसेवाला. तर गाईज ही अशी आहे लवासा सिटी. चारी साईडनी डोंगर, मध्येच एक सिटी टाईप थोडंसं, आणि त्याच्यामध्ये पाणी आणि वर आभाळ आणि त्या मागं डोंगर. आणि आमचा पारशी आहे आणि आमचा काही नेवेर आहे. खूप दिवसापासून विचार करत होतो की ब्लॉग तयार करायचा आहे. आज फायनली ब्लॉग तयार करतोय. आज आलेलो आहे आम्ही लवासा सिटीमध्ये. तर चला पुढचं बघून घेऊ. गेले विराज आणि निखिल, त्याच्यामुळे आज एवढ्या हिमतीने आज कॅमेरा समोर बोलतोय. आणि आज आम्ही पहिल्यांदा इथे लवासा सिटीला आलेलो आहे. पहिला ब्लॉग तुम्हाला आज पेजवरती बघायला भेटून जाईल. भारी 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 भारी. तर गाईज ही आहे लवासा सिटी. तुम्हाला अख्ख्या घाटाच्या एरियात फक्त लवासा सिटीमध्ये चांगलं वातावरण गावेल, जिथं पाऊस आहे, जिथं चांगलं वातावरण आहे, जिथं पाणी. बाकी सगळीकडे. तुम्हाला लवासा सिटी कशी वाटली? एकदम बघतात. इथला कशी वाटली? एकदम एक चालेल, तुम्हाला टाकणार नाही लवासा सिटीची. गाईज लवासा सिटी भारी बरं का, ह्याचं नका ऐकू तुम्ही. ये देखो गाइस, देखो ना लवासा मध्ये एवढं आहे की काय काय जागेवर असा हॉरर पिक्चरचा सीन व्हायचा. कळवेरीचं तुला ती हे बघा कुत्र कसं बसले. गायची मुलं डान्स करतात, आवाज ऐकू येत नाहीये. टॅ टॅ टू 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 टॅ 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 टू 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 टू. तेवढं तरी काहीच आम्हाला आता लवासामध्ये म्हैस मोठी सर भेटलेत बरं का. आता चला आपण त्यांची गाडी घेऊयात, चला आपण त्यांची भेट घेऊयात. तुम्ही नाही माझं नाव निखिल, आम्ही बारामतीचे तिघं पण. आम्ही रॅप वगैरे फोटोशूट वगैरे असं करत असतो. त्यासाठी लोकेशन वगैरे बघायला आलतो आम्ही त्यासाठी. आज आपल्या दादांना जाऊन बरोबर 5 महिने झालं. हा बरोबर. 100%. चला येऊ मित्र. मला कधी भेटत जाऊ. 100% दादा. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. तो गाईज फायनली आपल्या लवासा लिहून काय ते फायदा झाला. आपल्याला महेश मोठी सर भेटले. खूप मोठे रील स्टार आहेत ते. रील स्टार आहे मी काय रील स्टार
तर गाईज जे व्हायचं नव्हतं तेच झालं, आमचं पेट्रोल संपलं. गाईज लवासामध्ये पेट्रोल पंप नाही आहे. तुम्हाला जर पेट्रोल टाकायचं असेल तो काय बाबांच्या दुकानात तुम्हाला यायला लागेल, जे लवासाच्या मार्केटमध्येच आहे. डिक्की उभी डिक्की पण तर पुढं तर गाईज लवासा सिटी वरून काहीतरी अशा प्रकारची दिसते, हे बघा. तर गाईज अशा प्रकारे दिवसभर एन्जॉय करून आम्ही शेवटी निघालो घरी. आणि ही जी कामाने जी आम्हाला येताना लागायला पाहिजे होती ती आम्हाला जाताना लागली, कारण की आम्ही उलट्या दिशेने आलो सुईच्या दिशेने चाललोय. तर गाईज भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.